नमस्कार, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकारी शेती याविषयी माहिती घेणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेत शेती व्यवसायाला महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 70% अधिक लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे. बहुसंख्य लोकांचे जीवनमान शेतीवर अवलंबून आहे. राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार, औद्योगिकरण, निर्यात व्यापार इत्यादी दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीले अनन्य साधारण महत्त्व आहे. सरकारने इस्रायल या देशातील सहकारी शेतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक शिष्टमंडळ पाठवले होते. त्या मंडळाने सहकारी शेती हा प्रयोग हाती घेण्याची शिफारस सरकारकडे केली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केंद्र सरकारने शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी सहकारी शेतीचा प्रयोग व प्रसार करण्याचा निर्णय घेतला. रशिया, डेन्मार्क, इस्रायल यासारख्या राष्ट्रात सहकारी शेतीने विकास घडवून आणलेला आहे. आता आपण सहकारी शेतीचे अर्थ किंवा व्याख्या बघूया. इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. सहकारी शेती संस्था म्हणजे शेती व्यवसायाविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्याची आपली क्षमता तसेच आपला हक्क त्यांनीच निर्माण केलेल्या सर्वसाधारण सभेकडे सुपूर्द करणे व सर्वसाधारण सभेचा निर्णय स्वीकारणे यासाठी शेतकरी सभासदांनी स्थापन केलेली संस्था होय. दुसरी व्याख्या आहे नियोजन मंडळाच्या मते. नियोजन मंडळांच्या मते सहकारी शेती म्हणजे सभासदांची शेती एकत्रित करणे आणि संयुक्त व्यवस्थापन या दोन बाबी समाविष्ट असणारी पद्धत होय. आता आपण सहकारी शेतीची विविध वैशिष्ट्ये बघूया. सहकारी शेतीमध्ये सभासद शेतकऱ्यांची शेतजमीन एकत्रित करण्याची पद्धत अवलंबिली जाते. सहकारी शेती सभासद शेतकऱ्यांचा जमिनीवरील मालकी हक्क संपुष्टात येत नाही. सहकारी शेतीमध्ये अत्याधुनिक शेती अवजारे व तंत्रज्ञानाचा अवलंब करता येतो. सहकारी शेतीचे व्यवस्थापन हे संयुक्तपणे केले जाते. सहकारी शेतीमध्ये झालेला नफा सभासदांमध्ये वाटला जातो. शेतकऱ्यांची शेतजमीन एकत्रित केल्यास उत्पादकता व उत्पादन वाढविण्यात येते. सहकारी शेती करणे सुलभ होण्यासाठी वेगवेगळ्या सहकारी शेती संस्था स्थापन केल्या जातात. आता आपण सहकारी शेतीचे विविध प्रकार बघूया. पहिला प्रकार संयुक्त सहकारी संस्था. या सहकारी शेती प्रकारात सर्व शेतकरी सभासद आपल्या मालकीची शेतजमीन एकत्रित आणतात व शेतीची सर्व कामे सामूहिक पद्धतीने व संयुक्त पद्धतीने करतात. शेतकऱ्यांच्या जमिनीवरील मालकी हक्क कायम राहतो. प्रत्येक सभासद शेतकऱ्याला त्याच्या सहकारी शेतीमध्ये त्याच्या जमिनीच्या संदर्भात व त्याने केलेल्या कामाच्या रूपात मोबदला दिला जातो. जमीन एकत्रित असल्यामुळे सभासदांना जमीन धारण्याच्या प्रमाणात लाभांश मिळण्याचा हक्क प्राप्त झालेला असतो. दुसरा प्रकार शेती सुधार सहकारी संस्था. या शेती पद्धतीत त्यांच्या जमिनीवर वैयक्तिक मालकी हक्क कायम राहून तो त्या जमिनीवर वैयक्तिकरित्या लागवडही करू शकतात. सामान्यपणे शेतकऱ्याला वैयक्तिकरित्या शेती करताना अनेक अडचणी येतात. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या बियाणांची व खतांची खरेदी करता येत नाही, त्यामुळे उत्पादनात वाढ होत नाही. स्वतंत्ररित्या शेतमालाची विक्री केल्यास मालास योग्य किंमत मिळत नाही. तर या सर्व बाबी करण्यासाठी व शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी सहकारी पद्धतीने शेती केली जाते. तिसरा प्रकार आहे कुळ सहकारी संस्था. या पद्धतीत ज्या शेतकऱ्याच्या जवळ जमीन नाही परंतु त्यांना शेती करण्याची इच्छा आहे अशा भूमिहीन शेतमजुरांना या संस्थेमार्फत सरकारकडून किंवा जमीनदारांकडून दीर्घ मुदतीच्या कराराने जमीन मिळवून जमिनीचे विशिष्ट आकाराचे तुकडे करून मजुरांना भाड्याने कुळ म्हणून दिले जाते. संपूर्ण जमिनीतून संस्थेच्या योजनेप्रमाणे काम करण्यासाठी कुळ शेती स्थापन केलेली असते. शेतकऱ्यांना कर्जे, खते, बियाणे, अवजारे पुरवली जातात. स्वतःच्या मालकीची थोडीही जमीन नसलेल्या व इतर कोणत्याही व्यवसाय नसलेल्या शेतकरी वर्गांना हा प्रकार अत्यंत महत्त्वाचा ठरतो. चौथा प्रकार आहे सामुदायिक सहकारी शेती. या सहकारी शेती संस्थेच्या प्रकारात शेतीची मालकी सामुदायिक असते. सर्व शेतकरी आपली जमीन एकत्रित आणतात. लागवड एकत्रित करतात. सामूहिक शेतीमध्ये शेतकऱ्याला आपल्या जमिनीची मालकी हक्क कायम राहत नाही.
सर्व शेतीवर सर्वांचा सामूहिक हक्क निर्माण होतो. शेती व लागवड संयुक्तरित्या केली जाते. सर्व सभासद एकत्र काम करतात. सभासदांना ठराविक दराने मजुरी दिली जाते. वर्षाच्या शेवटी शेतकऱ्यांना राखीव निधी इत्यादी खर्च वजा केला जो राहिलेला नफा वाटला जातो. आता आपण सहकारी शेतीचे विविध फायदे बघूया. कृषी उत्पन्नात वाढ. सहकारी शेती पद्धतीने शेती कसल्यामुळे जमिनीच्या आकारमानात वाढ होते. आधुनिक पद्धतीची बी बियाणे, खते, अवजारे इत्यादींचा वापर केला जातो. त्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होऊन उत्पन्नात वाढ होते. उत्पादन खर्च कमी. उत्पादन खर्च कमी करता येतो. सहकारी शेतीमुळे शेती कसण्याच्या पद्धतीत बदल होतो. यंत्रे व अवजारे यांचा वापर वाढतो. तसेच पीक पद्धतीचा वापर केला जातो. धोका व अनिश्चिततेचे प्रमाण कमी होते. शेतमालाला योग्य किंमत मिळवता येते. त्यामुळे उत्पादन खर्चात घट करणे शक्य होते. विभाजन व तुकडीकरणावर उपाय. वारसा हक्कामुळे शेतजमिनीचे विभाजन व तुकडीकरण होत असते. त्यामुळे जमिनीचा आकार लहान होतो. उत्पादकता घटते. सहकारी शेतीमुळे यावर नियंत्रण ठेवता येते. रोजगारात वाढ. सहकारी शेतीमुळे प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार काम मिळते. तसेच शेतीपूरक प्रक्रिया करणारे उद्योग चालविता येतात. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारात वाढ होते. रोजगार वाढल्यामुळे बेकारी व दारिद्र्य कमी करण्यास मदत होते. शेतीत कायम स्वरूपाच्या सुधारणा. सहकारी शेतीमुळे जलसिंचन, कुंपण घालणे, गोदाम बांधणे, जमिनीचे सपाटीकरण यासारख्या सुधारणा करणे शक्य होते. सहकारी पद्धतीमुळे शेती कसण्यासाठी भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. म्हणून शेती क्षेत्रात कायम स्वरूपाच्या सुधारणा करणे शक्य होते. पडीक जमीन लागवड योग्य. सहकारी शेती पद्धतीने शेती केल्यामुळे पडीक जमीन वापरता येते. संयुक्त पद्धतीमुळे शेतीत बदल होतो. त्यामुळे पडीक जमीन लागवडीखाली आणणे सहज शक्य होते. लोकशाही पद्धतीच्या तत्वांचा अवलंब. लोकशाही पद्धतीच्या तत्वांची अंमलबजावणी केल्यामुळे संपत्तीच्या वाटपात विषमता कमी होऊन शेतमजुरांचे शोषण थांबवणे शक्य होते. श्रीमंत व गरीब असा भेदभाव न करता समानतेची वागणूक दिली जाते. एक व्यक्ती एक मत तत्वांचा अवलंब करता येतो. शेती साधनांचे एकत्रीकरण. सहकारी शेती पद्धतीत सभासद शेतकरी एकत्र येतात. शेती साधनांचे एकत्रीकरण केले जाते. तसेच आधुनिक यंत्रे खरेदी करून एकत्र वापरता येतात. पुरेसा भांडवल पुरवठा. सहकारी शेती पद्धतीत शेती केल्यामुळे शेतीसाठी पुरवठा करण्यासाठी अनेक संस्था, बँका तयार करतात. त्यामुळे भांडवलाची अडचण निर्माण होत नाही. राहणीमानात सुधारणा. सहकारी शेतीमुळे उत्पन्नात वाढ होते. तसेच त्यांच्या शेतमालाला योग्य किंमत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारते. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्यांच्या राहणीमानात सुधारणा होते. आता आपण सहकारी शेतीचे विविध दोष बघूया. शासनाची भूमिका. शेती विकासाचा कार्यक्रम राबवण्याची प्रत्यक्ष जबाबदारी शासनाची असते. परंतु शासनाची भूमिका उदासीन असल्यामुळे सहकारी शेतीची प्रगती झाली नाही. अपुरे भांडवल. सहकारी शेतीची प्रगती करण्यासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होत नाही. शेतीचा आकार मोठा होतो, परंतु भांडवल पुरेसे मिळत नाही. मध्यवर्ती बँका शेती संस्थांना फारसा पतपुरवठा करीत नाहीत. व्यवस्थापनाचा अभाव. सहकारी शेती संस्था स्थापन करण्यात नेतृत्वाचा अभाव आढळतो. त्यामुळे सहकारी संस्था स्थापण्याचे प्रमाण कमी होते. तसेच ज्या स्थापन होतात त्या संस्थांमधील व्यवस्थापन अयोग्य पद्धतीने चालते. समन्वयाचा अभाव. सहकारी शेती संस्थांना विविध प्रकारच्या खात्यांकडून सहकार्य व मदत मिळणे आवश्यक आहे. पाटबंधारा खाते, पतपुरवठा संस्था, महसूल खाते यांचे सहकार्य आवश्यक आहे, परंतु यांचे सहकार्य मिळत नाही. बेजबाबदार वृत्ती. सहकारी शेतीमध्ये सामूहिक प्रयत्न करावयाचे असतात. प्रत्येकाने समान काम वाटप करून घ्यायचे असते, परंतु बेजबाबदारीपणे काम केले जाते. उत्पादनात वाढ नाही. सहकारी शेती संयुक्तपणे शेती केली जाते, परंतु सखोल पद्धतीने विचार होत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनात वाढ करण्यासाठी भांडवलाचा वापर होत नाही. तसेच सार्वजनिक कामात टाळाटाळ वृत्ती वाढते. प्रशिक्षित शेतकऱ्यांचा अभाव. ग्रामीण भागात सहकारी शेती करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असते, परंतु प्रत्यक्ष तसे नसते. तसेच शेती करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान अंमलात आणता येत नाही.
आता आपण सहकारी शेतीवरील दोष कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना बघूया. लहान व मध्यम शेतीची योग्य प्रगती होण्यासाठी सहकारी शेती संस्था स्थापन करणे आवश्यक आहे. सहकारी शेती एक चळवळ म्हणून स्वीकारल्यास यशाची खात्री देता येते. भूविकास बँका तसेच मध्यवर्ती बँका यांनी सहकारी शेती संस्थांना योग्य प्रमाणात व योग्य वेळी पतपुरवठा केल्यास ही चळवळ जास्त गतिशील होऊ शकेल. ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि इतर क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सहकारी शेतीच्या कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे. सहकारी शेतीच्या प्रगतीसाठी शासनाने तांत्रिक व व्यवस्थापकीय तसेच आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी. शेती उत्पादनाच्या विक्रीमध्ये मध्यस्थ असतात, त्यांचे उच्चाटन करणे आवश्यक आहे. शेतीतील कमकुवत सहकारी शेती संस्थांची पुनर्रचना व पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे. आपण या संदर्भ ग्रंथांच्या आधारे ही संकल्पना समजून घेतलेली आहे. धन्यवाद.